नमस्कार मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 44 छातीचा बोटनेक प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग। आपण याची पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। ही झाली 16 इंच। याचे शोल्डर घेतलेला आहे आपण 7.5 इंच। याची मुंडा खोली घेणार आहोत आपण 7.5 इंच आणि या साईडला हे बघा आपल्याला 11 इंच 44 चा चौथा भाग येतो 11 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। आपण घेतलेली आहे 12.5 इंच। कमरेच्या साईडला आपल्याला किती घ्यायची आहे 12.5 इंच। थोडी कमी जास्त झाली फिटिंगच्या वेळेस ॲडजस्ट करून घ्यायची। या साईडला आपण 12.5 इंच घेतलेली आहे। आता आपल्याला इथे घ्यायचं आहे पहा नेक। ह्याचा नेक आपण घेतलेला आहे। नेकची रुंदी 4 इंच 4 इंच नेकची रुंदी घेतलेली आहे। लांबी सुद्धा आपण इथे 4 इंचावरतीच घेतलेली आहे आणि या साईडने अशी हलक्या हाताने थोडा असा हा शेप देऊन घेतलेला आहे। या बाजूला पहा तुम्ही इथून 1 इंच मुंडा खोली घ्यायची आहे आणि इथून फक्त हलक्या हाताने शेप देऊन असं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी केला होता पण सॉरी तो माझ्याकडनं डिलीट झाला, म्हणून मी आता तुम्हाला परत हे फक्त मार्किंगवरतीच दाखवत आहे, समजून घ्या। आणि या साईडला पहा आपल्याला इथे 5 इंचावरती टक्स घ्यायचा आहे, कारण या ब्लाऊजची उंची जास्त आहे आणि बोटनेक आहे, त्यामुळे आपल्याला 5 इंचावरती घ्यायची आहे इथे टक्स। आणि ह्याची उंची घ्यायची आपल्याला इथे 5.5 इंच। अर्धा इंच हा जो आहे तो आपला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि या साईडला इथे अर्धा इंच मी डाऊन करून घेतलं होतं। ही जी आपली पूर्ण उंची असते ना, ही याच्यामध्ये ही पूर्ण उंची इथे आली होती 8.5 इंच। याच्यामध्ये मी अर्धा इंच डाऊन केलं। या साईडला असं या टक्सला मिळवलं आणि अर्धा इंच या साईडने कमी केलेलं आहे। आता पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू। इंच हे मार्जिन सोडून वरती अर्धा इंच शिलाईचं मार्जिन सोडायचं आहे आणि हा मधला हा जो पार्ट आहे हा आपला 9 इंच बसणार आहे बरोबर। जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा एक वेळा चेक करून पाहायचं। कधी कधी कोणाचं शोल्डर जास्त असते, कोणाचं कमी असते, त्यामुळे आधी शोल्डरवरती माप घ्यायचं। शक्यतो गरज लागत नाही, पण एखाद कस्टमरची बॉडी वेगळ्या प्रकारचा असतो, त्यामुळे कसं एक वेळा चेक करून घ्यायचं। आज मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची प्रिन्स कट कटिंग दाखवते। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्याच्यामध्ये मी समोरच्या पार्टसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं आणि आहे हीच पट्टी फोल्ड केली होती। तर ह्यावेळेस आपण तसं नाही करणार आहोत। यावेळेस आपण आहे ना खालच्या साईडला कमरपट्टी लावणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला त्याची पण यावेळेस कटिंग दाखवत आहे। त्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंचच मार्जिन वाढवायची आहे, जास्त वाढवायची नाही आहे। आपण जो फोल्ड करतो खालच्या साईडने त्यावेळेस आपण 1.5 इंच वाढवतो, ह्यावेळेस आपल्याला 1च इंच मार्जिन वाढवायची आहे आणि ते मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते। हे पहा आपण आता बॅक जो पार्ट आहे तो आहे असाच आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत। फक्त आपल्याला काय करायचं आहे, या साईडला इथे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे, बाकी आहे असं सेम मार्जिन ठेवायचं आहे। आता आहे असं आपण एक वेळा इकडे ड्रॉ करून घेऊ, त्याच्यानंतर आपण कटिंग करूया। आता मी तुम्हाला दाखवते कसं ते आहे असा सेम आहे असंच आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे मागचा पार्ट। आणि समोरच्या पार्टमध्ये फक्त आपल्याला किती वाढवायचं आहे 1 इंच उंचीला। असाही ब्लाऊज शिवला तरी छान येतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता तसं शिवला तरीही छान येतो। तुम्हाला जी मेथड आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून बघा। एक वेळा करणार तेव्हाच तुम्हाला माहिती पडणार। आता हे पहा, हे आहे अशीच आपण मार्किंग करून घेतलेली आहे। आता या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। इथे जो आपला टक्स जातो त्यासाठी इथे आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि खालच्या साईडला इथे 2 इंच वाढवायचं आहे। 2 इंच वाढवल्यानंतर पफ छान येतो आणि ब्लाऊज छातीमध्ये टाईट बसत नाही, एकदम व्यवस्थित असा परफेक्ट बसतो। आता याच्यामध्ये आपल्याला मार्किंग खालच्या साईडला वाढवायची गरज नाही। हे पहा इथे आहे किती आली आपली 8 इंच। या साईडलाही आपण 8च इंच घ्यायची आहे अशा पद्धतीने पहा 8 इंच घेतली इकडनं। आता या साईडला आपण अर्धा इंच वाढवलेली आहे, ही अर्धा इंच एक्स्ट्रा आलेली आहे फक्त आणि खालच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। इकडच्या साईडला 1 इंच वाढवायचं आहे आणि हे आपण परत
कट करून घेणार आहोत. आता जो मध्ये जो या साईडला मी इथे गळ्याच्या साईडने जो मध्ये इथे टक्स टाकते तो याच्यामध्ये टाकला जात नाही. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, त्या हिशोबाने आपण करू शकतो. तर हे पहा, आता इथे आपण कितीवर घेणार आहोत, 4 इंच. ही अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायची आहे आणि 4 इंचवरती इथे आपल्याला एक डॉट मारून घ्यायचा आहे. हे पहा, आणि समोरच्या साईडला इथे त्याच्या पुढे 2 इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे. इथे घेतली 2 इंच टक्सची रुंदी आणि वरच्या साईडला इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, 2.5 इंच. आपण जेव्हा खाली 1.5 इंच वाढवतो तेव्हा घेतो 3.5 इंच. आता आपण 1 इंच वाढवलं आहे, तर इकडे तुम्ही घ्यायचं 2.5 इंच सरळ असं वरती. 2.5 इंच इथे पॉईंट वाढून घेतला आपण. आता या साईडला इथे बघा, इथे पण आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4 इंच. हा अर्धा इंच सोडून द्यायचा आहे आणि इथे 4 इंच घ्यायची आहे. याची जास्त गळा डीप नसतो. कुठलाही बोटनेक ब्लाऊज शिवला तर जास्तीत जास्त 5.5 ते 6, त्याच्यावरती नाही घ्यायचं. आपण इकडे घेणार आहोत 5.5. रेडी आपल्याला पाहिजे 5 इंच, मग मी हा 5.5च घेणार आहे. 5.5 घेऊन इथे असं आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा. याला कुठलाही शेप नाही आहे, हलका फक्त असा मिळवून आणायचा. हा बघा, बॉक्स झाला रेडी. आता आपण याला फक्त हलक्या हाताने असं याला मिळवून घेणार आहोत. बस पहा असा. त्याच्यात आपण शेप देऊ शकतो, पण त्यांना नको आहे, त्यामुळे आपण आहे असाच फक्त एवढा शेप देऊन घेणार आहे. आता ह्याची आपल्याला बघा, आता टक्स उंची किती घ्यायची आहे, 11 इंच घ्यायची आहे. कारण हा 40च्या अबव आहे. जेव्हा 40च्या वरती ब्लाऊज असतो तेव्हा 11 इंच ही आपल्याला टक्सची उंची घ्यायची असते. 11 वरती इथे पॉईंट घ्यायचा आणि या साईडला इथे 4.5 वरती अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं. या बाजूला आपण इथे घेऊयात 7 इंचावरती. इथे 7 इंचावरती घ्यायचं आणि या साईडला फक्त थोडंसं हलकंसं अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी असं 1.5 इंच बाहेर एक डॉट देऊन घ्यायचा आणि आहे त्यालाच असं मिळवून घ्यायचं. हे पहा असं सरळ हे असं फक्त इथे थोडंसं इथे फक्त शेप घ्यायचा. इकडच्या साईडला 1.5 इंच फक्त इकडचं हे हा जो पोर्शन आहे हा 1.5 इंच फक्त इथे कमी झाला पाहिजे. टक्स घेतल्यानंतर परत एक वेळा आपण कैचीने फिनिशिंग देऊन घ्यायची त्याला, म्हणजे ते व्यवस्थित बसतं. आता हे बघा, खाली 2.5 इंचावरती घेतले आपण, ते 2.5 इंच पूर्ण असं हे इथे वरती 4.5 इंचावरती हा जो टक पॉईंट घेतलेला आहे आपण हा इथपर्यंत आणायचा आहे आणि इथून असं इथे जो आपण 6 इंचावरती घेतला होता पॉईंट त्याला मिळवून घ्यायचा आहे. हे पहा असं असं आणि इथूनही 2.5 इंच असं वरती यायचं आणि जिथे आपण हा 11 इंचचा पॉईंट घेतला आहे इथून असं हलक्या हाताने असं असं करत 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 त्याला मिळवून घ्यायचं आहे. हे पहा, हा असा झाला प्रिन्स कटचा शेप. कटिंग केल्यानंतर तो पहा व्यवस्थित वाटेल. जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा तो छान बसतो. हेवी साईजचा थोडासा शेप वेगळा वाटतो. आणि या साईडला जे आहे आपण एक हे पाहता आपण या साईडला इथे आहे अशी आडवी लाईन मारून घेणार आहोत. ही वरची जो आपण जो मागचा पार्ट इथे ठेवला होता त्या पार्टवरती सेम आहे तशीच मार्किंग घेतलेली आहे. याच्यामध्ये या साईडला एक्स्ट्रा वाढवलेलं नाही, ते आपल्याला कमरपट्टी लावावी लागेल म्हणून. फक्त हा टक्सचा जो पॉईंट आहे हा फक्त इथे ताणल्यासारखं व्हायला नको, इकडे व्यवस्थित पफ यायला पाहिजे, त्यासाठी आपण 1 इंच वाढवलेला आहे. फक्त एवढं चेंज आहे याच्यामध्ये, बाकी सेम आहे. हे बघा, ह्या साईडने पण आपण असंच करून घेणार आहोत. या कॉर्नरपासून इथपर्यंत आहे अशीच शिलाई मार्जिंग अशीच आहे, अशीच लाईन मारून घेणार आहोत. बस आता आपण याला कट करू. आतल्या साईडला इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. गळ्याची रुंदी जास्त घ्यायची नाही आहे. बस आहे एवढंच करायचं आहे. त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाही आहेत. फक्त तो पहिल्या आधी मी तुम्हाला जो दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच खालच्या साईडला अंतर वाढवून आहे तीच पट्टी कमरपट्टी मी फोल्ड करते तशी वाली पण शिकवलेली आहे. आणि आता ही थोडी वेगळी मेथड आहे. ह्याच्यामध्ये कमरपट्टी लावावी लागेल, त्याच्यात लावावी लागत नाही. तो डायरेक्टच फोल्ड केला तरी चालतो आणि तोही व्यवस्थितच बसतो आणि हाही छानच बसतो. आता हा आपण तुम्हाला जर हवा आहे, तुम्ही जर मला कमेंट केली सांगितलं की ताई असाही आम्हाला शिवून दाखवा, तर मी तुम्हाला हाही ब्लाऊज शिवून दाखवेल. जी कमरपट्टी मी फोल्ड करते आहे त्याचीच
तो वाला व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे. भरपूर मैत्रिणींनी पाहिलेला पण आहे. लाईक करत जा व्हिडिओ पाहता तेव्हा. आणि तुमच्या काहीही समस्या असू द्या तुम्ही मला सांगा. तुम्हाला जिथे अडतंय तिथे तुम्ही विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार मी. जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी सांगतच राहील. तुम्हाला काय अडचण असेल तर ती फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगा. त्याच्यावरती आपण नवीन व्हिडिओ बनवू. तुम्हाला आता दोन्ही पद्धतीने मी प्रिन्स कट हा कसा कट करायचा तो दाखवलेला आहे. काही अवघड नाही आहे, सोपी पद्धत आहे. शिकायची इच्छा असेल तुम्ही नक्की शिकणार व्यवस्थितच. हे पहा, प्रॅक्टिस करतच येतं. 1-2 वेळा ट्राय करून बघा. आवडतंय का तुम्हाला, छान जमतंय का. हे बघा, आपली आता ही अशी झालेली आहे प्रिन्स कटची कटिंग. आपण बॅक पार्टी पाहिलं आहे आणि हा फ्रंटही, दोन्ही एकाच याच्यात दाखवलेला आहे. जेव्हा तुम्हाला जर ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला हा स्टिच पण करून दाखवते. बोटनेकचा ब्लाऊज मी स्टिच करून दाखवलेला नाही आहे, साधा प्रिन्स कट स्टिच केलेला आहे. त्याचा व्हिडिओ पण अपलोड आहे. तुम्हाला याच्यातही काही डाऊट असेल तर तेही सांगा. बस, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.